ऑलराईट. तो अशा प्रकारे आपण पुढे पुढे सरकत सरकत जसं मी रोज बोलतो तसं आजचा दिवस 12वा. राईट. सो हनुमान चालिसा आपण आज सुरू करतो. मी ऍक्च्युली शिर्डीला गेलो होतो, त्यामुळे प्रवासात होतो. आय जस्ट केम. एक 10 मिनिटापूर्वी आलो, थोडंसं फ्रेशनअप झालो आणि आय एम हिअर टू स्पीक टू यू. चलो लेट स्टार्ट. प्रार्थना करूया. स्माइल एट युअर सेल्फ. दीर्घ श्वास घ्या. आज तुम्हाला जमत असेल चांगला मस्त छान श्वास घेता जमत असेल, मला असं वाटतं. 12 दिवस झालेत. बघा बरं एकदा नाकपुड्या. जमताय? बेटा, बेटर क्वालिटी. चल. स्माइल एट सेल्फ. म्हणा थँक्यू. म्हणा हे परमेश्वरा, प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, सगळे जगद्गुरु, माझे गुरु मास्टर चिवप्रभू श्री जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज. आजच्या दिवसासाठी स्पेशल रेफरन्स टू लॉर्ड शनी. हमली इनवोक ब्लेसिंग्स. सगळे गुरुजन, एंजल साहेब, एव्हरीबॉडी, थँक्यू टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. आज आपण पटकन एक कथा ऐकणार आहोत, पण त्या कथा ऐकण्याच्या आधी ऍक्च्युली ही कथा मी काल गाडीमध्ये ऐकत होतो. राईट. ती भक्ताचं काय महत्व आहे आपल्याला हनुमान चालिसेमध्ये. राईट. ते आपल्याला दोहामध्ये सांगतायत की रघुवरपूरला म्हणजे रामाच्या दारी आपल्याला जायचंच आहे, कधी ना कधीतरी जायचंच आहे. राईट. सो विल ऑल गो देअर. पण वेन वी कम बॅक रघुबरपूर जाई, जहा जन्म हरिभक्त का आहे. मी दाखवतो तुम्हाला स्क्रीनवरती. त्याच्याविषयी थोडंसं बोलूया आज. अंतकाल रघुबरपुर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. जहा जन्म हरिभक्त कहाई. हरिभक्त. हरिभक्त इज द हरी इन अवर लाईफ. हरी इज द गुरु. हरिभक्त जे पण गुरु आहेत आपल्याला. राईट. जगद्गुरु असतील, डायरेक्ट गुरु असतील, किंवा गुरु असतील. राईट. सद्गुरु असतील, जे पण गुरु असतील आपल्या जीवनामध्ये, त्यांचा मी हरिभक्त होऊ दे परमेश्वरा, असं प्रार्थना आहे. परत एकदा बघा. राईट. अंतकाल रघुबरपुर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. त्याच्या आधी बघा. तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. जन्म जन्माची दुःख ही भजनात ना, रामाच्या नावाचं भजन करत 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 करत. राईट. भजनात ना. आठवते का सगळ्यांना रामरक्षेतला तो श्लोक? भर्जनम भवबीजानाम, तर्जनम सुख संपदाम. भर्जनम भवबीजानाम, तर्जनम सुख संपदान. म्हणजे काय? रामाच्या नावाचा गजर केला तर आपल्या जीवनातली दुःख जी आहेत, आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत, तिकडून त्याची माती होते. त्यामुळे हरिभक्त, त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. आपल्या प्रत्येकाने, ज्यांना ज्यांना गुरु आहेत जीवनामध्ये, ज्यांना गुरु मिळाले, ज्यांना गुरु प्राप्ती झालेली आहे, युसे माझं जीवन धन्य झालं म्हणा. माझ्या जीवनात तुम्ही आलात, मला तुमच्या सावलीत घेतलं म्हणा. थँक्यू. मी तुमचा हरिभक्त आहे. एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड म्हणा. थँक्यू सो मच. माझ्या जीवनातली सुख आणि दुःख ही केवळ आणि केवळ तुमच्या परवानगीने येत आहेत. तुमच्या चरणात येणारी सुख आणि दुःख माझ्या जीवनात जी येत आहेत, तुम्हाला विचारल्याशिवाय, तुमचं अप्रुव्हल घेतल्याशिवाय कोणीही माझ्या जीवनात येऊ शकत नाही, काही येऊ शकत नाही, हे मला माहिती आहे. थँक्यू म्हणा. थँक्यू. सो ग्रेटफुल. जे चाललंय त्यांच्यामुळे चाललंय. जीवनात काही कठीण अनुभव आहेत. त्या कठीणतेमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येतं की आपली बोट कशी तरली जाते. बाकीचे लोक कुठे आहेत, आपण कुठे आहे. सुख मानण्यावरती आहे. राईट. आय यू अंडरस्टँडिंग? सुख हे मानण्यावरती आहे. मानलं तर सुख आहे, नाहीतर दुःखाचा डोंगर आहे सगळीकडे. एक कथा मी ऐकत होतो आता गाडीमध्ये येताना, आणि मला असं वाटलं त्याच्यात हरिभक्ताची एक जोड काय असू शकते. भगवान भगवान हनुमान हे प्रभू रामाचा ठीक नामस्मरण करत 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 ते त्यांच्या ध्यानमुद्रेमध्ये असतात. ही कथा आहे.
ती ऑनलाईन मी ऐकली आता. मला असं वाटलं तुमच्याशी शेअर करावी. तुम्हाला माहिती असली आता. आणि भगवान हनुमान हे करत असताना, राईट, ते भगवान शनी तिथे ही जस्ट पासेस बाय, आणि ते त्याला आवाज देतात, ए वानर, बघ मी आलोय, माझ्याकडे बघ. तर ते म्हणतात की, भगवान शनी म्हणतात की, शनिदेव, मी आता माझ्या गुरूंची आराधना करतोय, प्लीज डोंट डिस्टर्ब, प्लीज डोंट डिस्टर्ब, थँक्यू. पण ते त्यांचा दंड घेतात, दंड असा आवळाचा प्रयत्न करतात. तर ते पहिल्यांदा जरा थोडस ऍडजस्ट करतात, बाबा ठीक आहे. नंतर परत ते दुसऱ्यांदा, हनुमान बिन हनुमान, राईट. तर ते विनम्रतेने सांगतात की, बघा मग गडबड होऊन जाईल. मी असं नसतील बोलले ते, ते अजून काय त्यांच्या हिशोबाने बोलले असतील. ते का ऐके ना, शनी भगवान. ते म्हणतात, थांब मी आता तुझ्या राशीमध्येच येतो, तुझ्या जीवनातच येतो. ते काय म्हटले, थांब मी आता तुझ्याकडेच येतो. लोक घाबरले शनी भगवान येणार म्हटल्यानंतर. हे म्हटले, डोंट डिस्टर्ब, मी माझ्या रामाचं नाव घेतोय, डोंट डिस्टर्ब. ऐके ना शनी भगवान. त्यांनी काय करावं, त्यांनी शेपटीने गुंडाळले शनी भगवानाला. आणि जोपर्यंत त्यांचा तप पूर्ण नाही झाला तोपर्यंत ऍज इज तसेच ठेवले. त्यांना खूप त्रास व्हायला लागला शनी भगवानांना. मग ते म्हटले की, मला प्लीज सोडतो. ते म्हटले की, माझी पूजा झाल्यावरती, माझं स्मरण झाल्यावरती, माझं ध्यान झाल्यावरती. आणि मग ते ध्यान होतं त्यांचं, ते त्यांना शनी भगवान त्यांना सांगतात की, मी तुझी परीक्षा बघत होतो, वगैरे वगैरे, जे काय असेल त्यांचं डिस्कशन. कठीण दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतात. तसेच शनी भगवान काय, हनुमान त्यांना जेव्हा सांगत असताना, त्यांच्या शेपटीचे वळ जे आहेत ना, व्रण, त्यांच्या अंगावरती येतात. शनी भगवान म्हणतात की, वा रे तुझी भक्ती. लोक नुसते घाबरे, मी येणार म्हटल्यानंतर. मी कोणाच्या जीवनामध्ये 2.5 वर्ष आलो, कोणाच्या राशीत 7.5 वर्ष आलो, 5 वर्ष आलो. लोक घाबरत असे. शूळ राजाची गोष्ट आपल्याला, विक्रम राजाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. येस नो, यु नो व्हॉट, भगवान शनींना, भगवान शनी हनुमान, त्यांचं जेव्हा सांगितलं की मी सोडतो, किंवा ते जे डिस्कशन झालं, त्यांनी एक डील क्रॅक केली. म्हणजे त्यांनी एक नेगोसिएशन केलं. काय तुला हवंय, असं शनी भगवानांनी सांगितलं. मी व जेवढे भक्त आहेत, रामभक्त, हनुमान भक्त, यांना कोणालाही तुमची कुठल्याही प्रकारची वाईट नजर, कवच परमनंटली देतोय मी. नोबडी कॅन बी डिस्टर्ब. तुम्ही कोणालाच त्रास द्यायचा नाही. वाय डिड इट हॅपन? दोन एक्झाम्पल हनुमान चालिसेतनं आपण काय शिकतो, रामायणातनं काय शिकतो. हरिभक्त असल्याची काय पॉवर आहे. त्यांनी आपल्यासाठी पण कमिटमेंट घेतलेली आहे शनी भगवानांकडनं. नथिंग विल हॅपन टू अस, अँड नथिंग हॅपन्स टू अस, इवन इफ इट अपियर्स टू बी व्हेरी डिझास्टर्स. Sometimes disasters are good. We don't know. Sometimes it is creative, disasters. It is okay. We don't know. We have no idea. आणि म्हणून रामाच्या नावातली जी ताकद आहे, आपण रामरक्षेमध्ये जे समजतो, काय आपल्या आपल्या गुरुजनांची जेव्हा आपण नाव घेतो आणि जेव्हा त्यांच्या स्मरण करतो, तेव्हा आपल्यावरती येणारी जी संकट आहेत, तिथेच येऊन थांबतात. आपल्याला 5% जाणवत नसतील, किंवा जाणवतात, आपण सरभरून जातो एकदम फार. विचार करा, ज्यांना 100% संकट येत असतील. सो मेनी पीपल आर स्टेइंग ऑन द रोड. व्हॉट इज दॅट लाईफ? कधीतरी शनी अष्टक ऐका, म्हणजे समजेल मी तुम्हाला काय म्हणतोय ते. जीवनातली सगळ्यात प्रिय व्यक्ती अप्रिय करण्याची ताकद ही फक्त शनी भगवान मध्ये आहे. त्यांनी ठरवलं होतं ते, उद्यापासून प्रिय व्यक्ती ही अप्रिय होऊ शकते, होते. कथा आहे का यातला, मी आणि तुम्ही काय समजायचंय हनुमान चालिसेतनं, की प्रभुरामाची श्री गुरु चरण सरोज रज निजन, हे जे आहे, म्हणजे जे गुरु आहेत आपले जीवनातले. आता मी शिर्डीला गेलेलो, याच्या आधी पण आपण सेशनमध्ये याच्यावरती बोललेलो आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज, श्री गुरुचे चरण सरोज
गुरुचे चरण, दॅट इज द सॉकेट. तिथून चरण, पादुका म्हणतो आपण, स्वामींच्या पादुका, महाराजांच्या पादुका, दत्तांच्या पादुका. ती चरण जी आहेत ती आपल्याला एनर्जी पॉइंट्स आहेत. तिथे जेव्हा आपण माथा टेकवतो तेव्हा दिस इज द फ्रंटल लोब. इथे काय व्हायचं असतं तर मजला कळो अथवा न कळो, तुझे इच्छिसी तेची घडो. हेच घडतं आणि त्यांना जे पाहिजे तेच घडतं. ही इज द बॉस. प्रकरण सोपं आहे का? सोपंच आहे. त्यांनी आलंय ना आपल्याला. कोणी आपल्याला सांगावं, जसं मी कालच्या सेशनमध्ये सांगावं, ए तू चांगला नाहीयेस, ए तू चांगली आहेस, ए तू चांगला नाहीयेस, ए तू वाईट आहे. कोणी ठरवावं? शंकर महाराज त्यांच्या गीतेमध्ये सांगतायत की तू तू पात्र आहेस म्हणून मी जीवनात आलोय तुझ्या. खतम. जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज सांगतायत की तू पात्र आहेस म्हणून मी तुझ्या जीवनात आलोय. बाकी कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. कोण सर्टिफिकेट देणार? आणि आहेत कोण सर्टिफिकेट देणारी लोक आपल्या बरोबरची जीवनातली? कोणी बनवली अथॉरिटी त्यांना? ते या जीवनातले आपले आई वडील बहीण भाऊ नवरा बायको, हे या जीवनातले रिलेशनशिप आहे. गुरु हा परमनंट. सद्गुरू हा परमनंट थ्रू आउट द लाईफ टाइम आहे. सद्गुरू इंग्लिश मध्ये परमनंट स्पिरिच्युअल टीचर. मग हनुमान चालिसेत पूर्ण रामायणामध्ये आपण शिकलेले दोन तीन भाग मला जे भावलेले आहेत सगळ्यात महत्वाचे. एक म्हणजे दगडावरती राम लिहिलं तरी दगड ती रंगतोय. याचा अर्थ दगडाचा जो मूळ स्वभाव आहे जडत्वाचा, तो आपल्याला प्राण अपान करताना जाणवला ना हो. छातीच्या पुढे जाईना श्वास नीट व्यवस्थित. अडकला का नाही? अडकतोय. नाही जात आहे कुठेतरी, सोडतोय मला नाही कळत आहे. एवढा दीर्घ श्वास घेतोय पण सोडताना साहेब त्रास होतोय. सुटतच नाहीये. विचार, मेमरीज, आठवणी काही समोर बघतोय, काही कोणी कानाने म्हणजे ऐकल्यात. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण वेन यू राईट राम ऑन इट विथ कन्व्हिक्शन, इट हॅज अन अबिलिटी टू ट्रान्सम्यूट. ट्रान्सम्यूट म्हणजे बदलू शकतात. जर दगड, निर्जीव दगड राम लिहिल्यावरती तरंगू शकतात, आपण जिवंत आहोत. येस नो? राईट. सो हरिभक्त ची काय पॉवर आहे? जे गुरु आपल्या जीवनात आलेले आहेत त्यांची टीचिंग आपण प्रॅक्टिस केली, त्यांनी दिलेलं तारणहार कंटिन्यूज आहे हो. नासाई रोग हरे समपीडा. कशी येईल आणि आली तरी नाही कळणार. कृपा चारण येईल देम तेम. चारणाने आपण हल्लो तरी पण काय प्रॉब्लेम नाही. आठवा बरं संकट तुमच्या जीवनात आलेली, ज्यांना ज्यांना गुरुप्राप्ती झालेली आहे, 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष ज्यांना संकट आली आहे, आठवा तुम्हाला संकट जेवढी आली होती, आठवा तुमच्यावरती जेव्हा वाईट परिस्थिती आली होती, तुम्हाला कशी तिथून, कसं तुम्हाला तिथून बाहेर काढलं. मिरॅक्युलस. कसं तुम्हाला शक्ती मिळत राहील? का माहिती आहे ना? इज बिकॉज यू आर हरिभक्त. मी असं जरुरी नाही की हरिभक्त फक्त गुरुप्राप्ती असते ना, पण मोर सो बिकॉज यू आर टीचर इन लाईफ, यू विल बी एबल टू रिलेट. अदरवाईज हनुमान चालिसा, रामस्तुती, रामरक्षा, प्रभू रामाची, या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो रामरक्षा, राईट, यातनं ते हे सगळे तारणहार आहेतच. कसं काम केलं त्यांनी? डायरेक्ट डोंगरच आणलं. जस्ट एक नाव बोलले, जय श्रीराम, आणि डोंगर आणला त्यांनी. ही सगळी प्रतीक आहेत आपल्याला की मेजर प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ह बाय जस्ट चॅन्टिंग द नेम ऑफ द टीचर. स्मरण, नेम ऑफ द टीचर, स्मरण. पण टीचरला आपण भेटायला गेलो, आपल्या गुरूंना भेटायला गेलो, किंवा आपण अशा ठिकाणी गेलो, आणि जर आपल्याला आपलं ध्यान असेल की आपल्याला कोण धक्का मारताय का, आपल्यावरती कोण रेटतंय का, आपल्या चपला कुठे आहेत, आपण सारखं घड्याळ बघतो आहे, अजून किती वेळ लागणार आहे, आत्ताच तर वेळ आली आहे म्हणून तर आलात दर्शनाला, अजून किती वेळ लागणार आहे काय, अजून जायचंय वरती. खूप जन्म आहेत. कोणीही संत झालेलं नाही आतापर्यंत. प्लीज अंडरस्टँड. अज्ञानातनं बाहेर आहे आणि याच्यासाठीच बळ हवंय. अजून किती वेळ लागणार? लोक वाद विवाद करत होते हो तिकडे, ते जे व्हॉलेंटियर्स किंवा जे संस्थानांचे. अजून किती वेळ लागणार, अजून किती वेळ लागणार, आरती कधी संपणार? आरती संपली, लोक नुसती त्या गार्डच्या मागे दरवाजे उघडायला, तिकीट काढून लाईनीत उभे आहेत, तरी पण साईबाबांचं दर्शन घेताना गडबड होते. मग काय भावनेने चालू आहे? कोण म्हणतो तुम्ही मागे होतात आम्ही पुढे होतात. समोर बाबा दिसतात त्यांना बघणार आहे. जाऊ दे ना, ज्यांना जात आहे पुढे. कसले हरिभक्त, काय चाललंय गोंधळ?
त्यांच्या समाधीवरती जाऊन पण आपली अशी परिस्थिती असेल तर काय, व्हेरी लॉंग शॉट. आय यू अंडरस्टँडिंग? राईट? क्लिअर होते सगळ्यांना? ओके. So Hari Bhakta is extremely powerful. If you have a teacher in life, you say thank you. जे त्यांच्यामुळे आपण चालली आपली गाडी, त्यांच्यामुळे चालली आहे. वी आर जस्ट बिकॉज ऑफ हिम और हर, जे पण तुमचे गुरु असतील त्यांच्यामुळे चाललंय. क्लिअर झालं? हरिभक्त इज सुपर पॉवरफुल. तुम्ही कोण आहात? मी हरिभक्त आहे. मी जाईल तिथे, आता काल मगाशी पण हॉटेलमध्ये मला कोणी भेटलं होतं. तो देवर शेअरिंग, मी त्यांच्या टेबलवरती बसलेलो. तर ते मला विचारत होते, तुम्ही काय करता? मी बिझनेसमॅन आहे. पण मी नंतर म्हटलं, आय एम ऑल्सो अ हीलर. हा, व्हॉट डू यू? ते परदेशात आलेले. बोला, आय एम अ प्राणिक हीलर. हा, व्हॉट इज इट, व्हॉट डू दे डू? मग त्यांना सांगितलं काय कर. मला अभिमान आहे त्याचा. क्लिअर होत आहे? राईट. सो ज्या ज्या गुरूंनी तुम्हाला जी जी टीचिंग्स दिलेली आहेत, यू से थँक्यू. तुम्ही आहात म्हणून मी आहे. येस, राईट. त्यांच्यावरती चालत आहे सगळं. बुद्धिहीन मी आहे, हनुमान चालीसेत सांगितलं, बुद्धिहीन मी मतिमंद पापी बलीन. नाही हो, मला माहिती, हे सरेंडर पहिलेच आहे. मग मला कसं काय हवंय? तुम्हाला बळ हवंय. ही सगळी पुस्तकं आपल्याला पुढे पुढे जाऊन वाचायची आहेत अशा प्रकारे. त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत आपल्याला. पौर्णिमेला नक्की काय बदल होतात अवकाशामध्ये, आध्यात्मिक काय बदल होतात. यू हॅव टू रीड द लेबर्स ऑफ द हरक्युलस, वन ऑफ द बुक. त्याच्यासाठी बळ हवंय परमेश्वरा, बुद्धी हवे, विद्या मला आत्मसात करायचे. म्हणून आपल्या ज्ञानयोग आपण सांगितलेलं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. एक वेकअप कॉल. कळलं सगळ्यांना? शनी भगवानांना आपण जेव्हा तेल, त्या कथेमध्ये मी ऐकलं, राईट, जे आपण शनी भगवानांना तेल आपण करतो, सरसोचा तेल ऍक्च्युली त्यांनी सांगितलं की त्यांना जे व्रण पडले होते हनुमानाने त्यांना गुंडाळले. डोंट डिस्टर्ब टिल द टाइम आय कम्प्लीट माय मेडिटेशन, पिरियड. ते घाबरले नाही. आणि भगवान आहे, माय टीचर इज अल्टिमेट, मॅटर ओव्हर, खतम. जे पण आहे त्यांच्यामुळे आहे. काय कमिटमेंट आहे. आपण याच्यातनं काय शिकतोय? डोंट डिस्टर्ब. तुम्ही कथा अवेलेबल आहे युट्यूबवरती, ऐका. मी पाहताना बघतो, काय काय अद्भुत आहे. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. सो हरिभक्त होण्याचं, येस, आपल्यावरती जबाबदारी आहे. वी हॅव टू प्रॅक्टिस द टीचिंग्स. प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत असताना कधी आपण मागे राहणार आहोत, कधी आपली प्रॅक्टिस होणार नाही, कधी आपण समटाइम्स विल ऑल फ्लॅट, इट्स ऑल ओके, बट प्रॅक्टिस. ओके. साधना. साधना. क्लिअर झालं सगळ्यांना? 100% क्लिअर इन माइंड. राईट. सो दिस इज द पॉवर ऑफ द द टीचर इन लाईफ. आपण राम लिहिल्यावरती ती दगड तरंगतात. तर मग आपलं मन कलुषित होत असेल एखाद्या माणसाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी जीवनामध्ये, किती वर्ष तो उंदीर आपण, उंदीर, मेलेला उंदीराचे जे इमोशन्स आहेत, खराब झालेला विष्टा, किती वर्ष आपण त्या इमोशन्स ठेवणार आहात. माणूस तसाच आहे, कदाचित माणूस नसेल, पण कदाचित गेला असेल देवाघरी, तरी आपले इमोशन्स काय गेल्या नाही. काय उपयोग आहे? कधी देणार आपण राम त्याच्यावरती? त्या इमोशन्सला आपण कधी देवाघरी पाठवणार? उज्ज्वल भवितव्य समोर दिसत असेल तर ग्रेट, पण नसेल तर मग ती प्रॅक्टिस करायला लागेल ना. नासय रोग हरे सब पीडा, पण माझ्या नाही जाणार परमेश्वरा, ही कमिटमेंट असेल तर काय राहिलं मग? कशाला आपण उगाच काय गोष्टी करायच्या? सगळ्यांच्या जातील पण माझ्या जाताना थोडं कठीण आहे, कारण मलाच दिलेले पेपर खूप कठीण आहेत असं प्रत्येकाला वाटतं. मला विचारा, माझ्याकडे खच आहे 10 वर्ष, खच. पेपर नसून खच आहे प्रत्येकाचे. क्लिअर झालं सगळ्यांना? राईट. सो जस्ट जेंटली
व्हेरी लव्हिंगली जॉईन युअर हँड्स. थोडं नतमस्तक होऊया 5-10 डिग्री आणि म्हणा की तुमच्या गुरूंचे चरण स्मरण करा. श्री गुरुचरण स्मरण करा. म्हणा मी जी आहे इज बिकॉज ऑफ यू. थँक्यू. स्मरण. कंटिन्यू टू लुक ॲट द फीट ऑफ द टीचर. मनाच्या डोळ्यांनी मनाच्या पडद्यावरती. आणि मग काय आपण गुरूंच्या चरणांवरती आपला माथा ठेवतो म्हणा की थँक्यू. माझ्या अनंत चुका ज्या आहेत त्या तुम्ही पदरात घालताय. आणि म्हणा सॉरी आणि थँक्यू. सॉरी ह्याच्यासाठी की आपण सगळेच नाही फॉलो करत. टीचरची टीचिंग आपण सगळेच फॉलो करत नाहीये. वी आर नॉट फॉलोइंग द कम्प्लीट टीचिंग बट वी आर ट्राईंग टू. आणि आपले गुरुजन जे आहेत ते पेशंटली आपली वाट बघतायत. दॅट चेंजेस विल हॅपन. पण थँक्यू सो मच फॉर युअर प्रोटेक्टिव्ह हँड ऑन मी. तुमचा हात माझ्या तुमच्या सावलीत आहे मी म्हणा थँक्यू. सॉरी म्हणा बऱ्याच वेळेला मला असं झालं असेल नाही झालं आहे. मला विसर पडला. विसर पडतो कधी की माझा हात तुम्ही घट्ट पकडलेला आहे. माझे सगळे प्रॉब्लेम मी तुमच्या चरणी अर्पण करायच्या ऐवजी मी खांद्यावरती घेऊन फिरतोय म्हणा मला माफ करा. मला माफ करा महाराज. एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड. आपली कृतज्ञता आपल्या गुरूंच्या चरणी गुरूंप्रती एक्सप्रेस करा. स्पेशली जे लोक प्राणी किलिंग शिकलेत आणि यू कॅन क्रिएट मिरॅकल्स इन लाईफ ऑफ पीपल. म्हणा मास्टर थँक्यू. स्लोली अँड स्टडीली. म्हणा थँक्यू सो मच. मला बळ देत राहा. मला बलवान करा. मला गुणवान होण्यासाठी मला ज्ञानी होण्यासाठी टीचिंग्स हव्यात. थँक्यू. स्लोली अँड स्टडीली. कम बॅक. दोन्ही हात आपल्या मांडीवरती ठेवा. कीप युअर हँड्स ऑन युअर लॅप. म्हणा थँक्यू. Some of you might have felt little lighter, better. आणि एक अगाध शक्ती आपल्या बरोबर आहे. मग त्याच्यानंतर नासय रोग हरे सबू पीडा जपत निरंतर हनुमत बीरा. लक्षात ठेवा हनुमान हे चिरंजीव आहेत आणि आपल्या गुरूंच्या मार्फत ते आपल्याला मार्गदर्शन करतायत.
मला थँक्यू सो मच, सो ग्रेट. रेकॉर्डिंग थांबव तुम्ही. विल स्टार्ट हनुमान चालीसा. जे लोक ऑनलाईन ऐकणार आहेत, प्लीज कंटिन्यू युअर सेशन. थँक्यू. प्रॉमिस इज हरिभक्त. राईट, हरिभक्त होण्याची जी आपल्याला टायटल मिळालेलं आहे, राईट, हरिभक्त होण्याचं जे टायटल मिळालंय हे खूपच मोठं टायटल आहे. हे खूप मोठं टायटल आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला चॉईस करून, right, when you read such books you will understand, when the student is ready the teacher appears. When the student is ready the teacher appears. राईट, तर आपण सगळे रेडी झालो म्हणून गुरु आपल्या जीवनात आले. करेक्ट. ज्यांना ज्यांना गुरुप्राप्ती आहे, झाली आहे, ग्रेट. ज्यांना व्हायची आहे, ऑलरेडी सगळे गुरुजनांचे सगळे देवळं आहेत, मठ आहेत. राईट, वी ऑल हॅव ऍक्सेस. कधी आपण आळंदीला जाऊ शकता, बाबांकडे जाऊ शकता, शंकरबाबांकडे जाऊ शकता, जातोच आपण. अजून कुठे जाऊ शकतो. राईट. थँक्यू. थांबूया इथे. लेट्स गेट रेडी फॉर हनुमान चालीसा.